विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा TETच्या संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2च्या संदर्भात सामाजिक शास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. MCQ संच 1 आहे. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती पहिली कोणत्या दिवशी झाली? पर्याय 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960, 1 नोव्हेंबर 1956. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 2, भाषा वार प्रांत रचनेची मागणी कोणत्या अधिवेशनापासून जोर धरू लागली? पर्याय लाहोर अधिवेशन, मुंबई अधिवेशन, नागपूर अधिवेशन, कराची अधिवेशन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागपूर अधिवेशन. प्रश्न क्रमांक 3, संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना कुठे झाली? पर्याय पुणे, नागपूर, मुंबई, दिल्ली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई. प्रश्न क्रमांक 4, दार कमिशनने भाषा वार प्रांतरचनेला का विरोध केला? पर्याय त्यामुळे देशाची एकता धोक्यात येईल, त्यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होतील, त्यामुळे आर्थिक भार वाढेल, वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5, JPV समितीमध्ये खालीलपैकी कोणत्या नेत्याचा समावेश नव्हता? पर्याय आहे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पट्टाभी सीतारामय्या. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 6, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली. पर्याय संयुक्त महाराष्ट्र परिषद, महाराष्ट्र एकीकरण परिषद, काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संयुक्त महाराष्ट्र परिषद. प्रश्न क्रमांक 7, मुंबई महानगरपालिकेने संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने ठराव केव्हा मंजूर केला? पर्याय आहे 1947, 1950, 1956, 1960. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1956. प्रश्न क्रमांक 8, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय 1948, 1950, 1953, 1956. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1953. प्रश्न क्रमांक 9, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे SK दार, फाजल अली, KM पन्नीकर, हृदयनाथ कुंझरू. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फाजल अली. प्रश्न क्रमांक 10, नागपूर करार कोणत्या 2 प्रदेशांमधील नेत्यांमध्ये झाला? महाराष्ट्र आणि गुजरात, महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र आणि विदर्भ. प्रश्न क्रमांक 11, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केव्हा झाली? पर्याय 1954, 1955, 1956, 1957. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1956. प्रश्न क्रमांक 12, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही घोषणा कोणी दिली? पर्याय MS जोशी, प्रकेयत्रे, क्रॉम्पेट श्रीपाद, अमोद डांगरे, श्रीमती सेनापती बापट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रकेयत्रे. प्रश्न क्रमांक 13, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे हुतात्म्याचे स्मारक कुठे उभारण्यात आले आहे? पर्याय मुंबई फ्लोरा फाउंटेन, पुणे शनिवार वाडा, नागपूर विधान भवन, दिल्ली इंडिया गेट. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई फ्लोरा फाउंटन. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? पर्याय आहे शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, माणिकराव कन्नमवार, वसंतराव नाईक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वसंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीवेळी मुंबई शहराचा दर्जा काय होता? पर्याय केंद्रशासित प्रदेश, महाराष्ट्राची राजधानी, स्वतंत्र राज्य, गुजरातची राजधानी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्राची राजधानी. प्रश्न 16, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.ना. गव्हाणकर यांनी आपल्या लेखणीतून कोणत्या चळवळीची जनजागृती केली? पर्याय भारत छोडो आंदोलन, गोवा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्तीसंग्राम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. प्रश्न क्रमांक 17,
मुंबई राज्याचे त्रैभाषिक राज्य करण्याची योजना कोणी जाहीर केली? पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई, स.का. पाटील, यशवंतराव चव्हाण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 18 संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे एस.एम. जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगरे, प्र.के. अत्रे, उद्धवराव पाटील. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. तर ही होती महा-टी.ई.टीच्या संदर्भात पेपर 2 मधील सामाजिक शास्त्र या विषयाशी निगडीत असणारे प्रश्न. या पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.